महाविकास आघाडीत विदर्भातील 50% जास्त जागावाटप निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 32 जागांवर महाविकास आघाडीत एकमत झालंय। उर्वरित 30 जागांवर एकापेक्षा जास्तच पक्षांनी दावा केलाय, त्यामुळे त्याच्याबाबत चर्चा सुरू आहे। तर 29 जागांवर एका पक्षानं दावा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज मुंबईत बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट महायुतीत 80 जागा लढण्याबाबत आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। आज आणि उद्या ते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। दौऱ्यादरम्यान ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत। सोलापुरातील बार्शीत जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी अनोखं आंदोलन सुरू आहे। बार्शीतील तहसील कार्यालयासमोर मराठा आंदोलकांनी अर्धनग्न अवस्थेत डोक्यावर उलटं उभं राहत उपोषण सुरू केलंय। यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यात 6 जिल्ह्यात 100% पुढे पाऊस झालाय। फक्त नांदेड आणि परभणी या 2 जिल्ह्यांची सरासरी अद्याप पूर्ण झाली नाहीये। जवळपास 48.1 मिलीमीटर इतका जास्त पाऊस झालेला आहे। अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झाली नाहीये। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण जवळपास 100% भरण्याच्या मार्गावर आहे। धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। त्यामुळे वारणा काठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। वाशिम जिल्ह्यात सध्या सोयाबीन काढणीची लगबग सुरू झाली आहे। मात्र यंदा खरीपात झालेल्या सततच्या पावसानं सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय। त्यामुळे उत्पादन खर्चही निघणं कठीण झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडले। जुन्नर तालुक्यात आळेफाटा परिसरात बिबट्याचा वावर आढळतो आहे। एका बंगल्यासमोरील राखणदार कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला। जीव वाचवण्यासाठी कुत्रा मोठमोठ्यानं भुंकत होता। त्याचा आवाज आल्यानं बंगल्यातून लोक बाहेर आले आणि त्यावेळेला बिबट्यानं धूम ठोकली। अमरावती बडनेरा मार्गावरील MIDCतील राम इंडस्ट्रीज या ऑइल रिफायनरीला भीषण आग लागली। अग्निशमन दलाचे 6 बंब घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पालघरहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला। विरारच्या नारिंगी फाटकाजवळ हा मृतदेह प्रवाशांना दिसला। या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। यवतमाळच्या कामगार कार्यालयाकडून कामगार पेटींचं वितरणात अनागोंदी कारभार सुरू आहे। काही एजंट पैसे उकळण्यासाठी चुकीची माहिती पसरवतायत। लाभार्थ्यांना 12 ते 15 तास रांगेत उभं राहावं लागतंय। जिल्ह्यात 30,000 कामगारांना अद्याप पेट्या मिळायच्या बाकी आहेत। महाडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घातला। महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। सोलापूरच्या मंद्रुप भागात अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी सापळा रचत देशी विदेशी दारू जप्त केली आहे। तसंच आरोपींच्या मुसक्या आवळत पोलिसांनी 4,95,000चा मुद्देमालही जप्त केलाय। नाशिकच्या येवल्यात हातमागावरील 3 पैठण्या चोरट्यांनी लंपास केल्या। रात्रीच्या वेळी पैठणी कारखान्याचे पत्रे वाकवून चोरट्यांनी ही चोरी केली आहे। दरम्यान वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यानं पैठणी कारागीर मात्र चिंताग्रस्त आहेत। शेकडो बँक खाती उघडून बेनामी व्यवहार करणाऱ्या गुजरातमधील रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला। यात 5 जणांना अटक करण्यात आली। सायबर पोलिसांच्या पथकानं सुरतमधील 19 वर्षाच्या मुलाला अटक केली आहे, तर यातील एक प्रमुख आरोपी फरार आहे। बीड शहरात बनावट नोटा घेऊन येणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। आरोपी किराणा दुकानात नोटा बदलण्यासाठी येणार होते। पोलिसांनी त्यांना पकडून बनावट नोटा जप्त केल्या। गोंदिया जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात धान घेऊन जाणारे 5 संशयित ट्रक ताब्यात घेण्यात आले। देवरी RTO चेकपोस्टवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। ट्रकमध्ये शासकीय धानाची पोती आढळल्यानं या ट्रक चालकाची कसून चौकशी सुरू आहे। या प्रकरणी राईस मिल मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी दिली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये दहशत पसरवणाऱ्या 2 आरोपींची पोलिसांनी धिंड काढली। या दोघांनी रविवारी मयुरीनगर परिसरात 14 गाड्यांची कोयत्यानं तोडफोड केलेली होती। त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती। या दोघांनाही सांगवी पोलिसांनी अटक केली आहे। संभाजीनगरमधल्या सोयगाव तालुक्यात फिरणाऱ्या बिबट्याला वन विभागानं जेरबंद केलंय। गेल्या काही दिवसापासून या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता। अखेर बिबट्याला जेरबंद केल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय।
आत्ताच पकडलेला आहे हा. अकोल्यात लाडक्या गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने निरोप देण्यात आला. जिल्ह्यात एकूण 67 ठिकाणी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक काढली होती. पूर्णा नदीत गणेश विसर्जनादरम्यान एक तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडली. या व्यतिरिक्त जिल्ह्यात शांततेत विसर्जन पार पडले. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातील शिवसागर जलाशयात गणेश भक्तांकडून बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. कांदाटी सोळशी खोऱ्यात सार्वजनिक मंडळासह 105 गावातील नागरिकांनी पारंपरिक पद्धतीनं घरगुती गणेशाचं विसर्जन केलं. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात निर्माल्य संकलन मोहीम राबवण्यात आली. गणपतीच्या पूजेसाठी वापरलेलं साहित्य नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात साचत असतं. हे साहित्य नदीपात्रात टाकण्याचं टाळावं असं आवाहन केलं जात होतं आणि त्याच्या संकलनासाठीच विविध ठिकाणी निर्माल्याची व्यवस्था करण्यात आली. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाननं ही मोहीम राबवली.